ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमः। अखिल गुणनिधान सच्चिदानंद घन करुणावरुणालय भक्तवत्सल भगवान श्री पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर, तसेच स्थानाधिष्ठित स्वसंवेद्य शक्ती माऊली ज्ञानोबाराय यांच्या चरणावरती साष्टांग अभिवादन करून चालू असलेल्या या ज्ञानेश्वरी स्वाध्याय कार्यशाळेमध्ये, या कार्यशाळेमध्ये आता माझ्या वाटेला आलेला जो नित्यनैमित्तिक कर्माचा विषय आहे, त्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी या कार्यशाळेचं जर स्वरूप पाहिलं तर कार्यशाळा म्हणजे काय, तर कार्यशाळेचं जर स्वरूप पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येईल, ही कार्यशाळा महाराजांचं एक नेहमी आवडतं वाक्य आहे, आवडता शब्द आहे, माऊलींच्या सत्तेतून. तर माऊलींच्या सत्तेतून, माऊलींच्या आज्ञेने महाराजांकडून केली गेलेली ही कार्यशाळा, ही माऊलींची जी एक पूजा आहे. आता ही माऊलींची पूजा कशी, तर ती पूजा तुम्ही एकदा लक्ष देऊन ऐका, यामध्ये कोणी सुटणार नाही, कोणी सुटणार नाही. ही कार्यशाळा म्हणजे माऊलींची एक पूजा बांधलेली आहे. आता या ठिकाणी समोर जसं माऊली ज्ञानोबारांचं एक चित्र आहे, त्या चित्राप्रमाणे महाराजांचा देखील आवडता विषय माऊली ज्ञानोबार आहे. आता या माऊलींच्या बाबतीत ही कार्यशाळा एका पूजेप्रमाणे आहे. ती सर्वांना, महाराजांची कसं असतं, मोठ्यांचं सर्वच मोठं असतं, मोठ्यांचे पूजा देखील मोठी असते. आपली पूजा काय असते, तर सामान्य माऊली ज्ञानोबारांची मूर्ती असेल, त्या पूजेला आपण गंध लावावा, वस्त्र घालावं, फुलं व्हावेत, हात जोडावा. परंतु मोठ्यांची पूजा देखील मोठी असते, कारण का, ही विश्वाची माझे घर अशी त्यांची बुद्धी असल्या कारणानं. ही स्तुती म्हणून नाही, पण ही वास्तविकता आहे. तर एक तुम्ही आता कल्पना करा, माऊली ज्ञानोबाराय पितांबर माऊलींनी धारण केलेलं आहे, आणि पितांबर धारण करून त्यांना काय केलं, तर पूजेमध्ये काही साहित्य लागतं. त्या साहित्याचं मी तुम्हाला अगोदर सूचना करतो. साहित्य असं लागतं, आता माऊलींची पूजा असल्या कारणानं आसन, त्यानंतर माऊलींचा फेटा आहे तर फेटा लागतो, गंध आहेत, फुलं आहेत, वस्त्र आहेत, आरती असेल, धूप असेल, त्यानंतर घंटी देखील पूजेला लागते, आणि काय लागतं आणखीन, तर रांगोळी. ही एक पूजेचं साहित्य. तसंच या कार्यशाळेमध्ये देखील आता माऊली ज्ञानोबारायांना आपल्या या आसनावरती बसवलं. कुठलं आसन, तर आसन केलं वेदांत सत्संग समिती, हेच एक आसन केलं. या आसनावरती माऊली ज्ञानोबारायांना स्थानापन्न करून आता या ठिकाणी माऊली ज्ञानोबारायांना फेटा घालायचा आहे. आता माऊली ज्ञानोबारायांच्या डोक्यावरती फेटा साजेसा कुठला दिसल, तो तेवढ्या अधिकारपरत्वाचा असावा, अधिकाराचा असावा. तर मग महाराजांना प्रश्न पडला, आता फेटा कोण होईल, तर त्या ठिकाणी मग बाबा आलेच होते, कुरेकर बाबा, आणि मग गुरुवर्य बाबांनी ते स्थान स्वीकारलं. माऊली ज्ञानोबारांच्या डोक्यावरती फेटा त्या ठिकाणी नेसावला गेला, आणि बाबांच्या ठिकाणी असणारी जी शांती आहे, ती शांती जणू काय तुरा, माऊलींच्या फेट्याला एक तुरा आहे, त्याप्रमाणे तो तुरा शोभून दिसला. आणि त्यानंतर पहिलं सत्र बाबांचं झालं ना, तर त्याप्रमाणे तो तुरा त्या ठिकाणी लागला गेला, आणि तुरा लागल्यानंतर मग मात्र माऊलींची पूजा चालू झाली. फेटा झाला, फेटा झाल्यानंतर आता गंध लावायचा. तर गंध लावत असताना गुरुवर्य वैद्य बाबा म्हणायचे, मला अष्टगंध आवडतो, असं म्हणायचे बाबा. तर माऊलींना देखील कुठल्याही फोटोमध्ये पहा अष्टगंध दिसतो. तर आता या ठिकाणी अष्टगंध कोणता लावावा, तर वाल्मिक बाबा होते, वाल्मिक बाबांच्या रूपाने अष्टगंध लावला गेला. आणि अष्टगंध लावल्या गेल्यानंतर आता मात्र पुढं पहा, फुलं, अनेक फुलं माऊलींच्या महाराजांच्या समोर आहेत. तर या फुलामध्ये काही मोगऱ्याचे आहेत, सोनचाफ्याचे आहेत, कमळं आहेत, गुलाब आहेत, अशी अनेक फुलं आहेत.
तर आता हे जे अनेक फुलं आहेत ती अनेक फुलं महाराजांनी वक्त्याच्या रूपाने इथे येणारे जे वक्ते आहेत, मध्यमवयीन वक्ते असतील, ज्येष्ठ वक्ते नाही बरं, मध्यमवयीन तरुण वक्ते आहेत, हे वक्ते जणू काय एक मोगऱ्याची फुलं. मोगरा हा माऊलींचा खूप आवडता. तर त्या फुलांना गुंफून गुंफून काय केलं तर गुणकुसुमांची माळा, तर अशी एक माला तयार झाली आणि ती माला त्यानंतर माऊली ज्ञानोबारांच्या गळ्यामध्ये टाकली. ती माळा त्या ठिकाणी माऊली ज्ञानोबारांच्या गळ्यामध्ये विराजमान झाल्यानंतर, आता मी ज्येष्ठ वक्ते का ठेवले त्याचं नंतर कारण सांगतो. तर आता काही जणांना प्रश्न पडेल की आम्ही नुसतं ऐकण्याचं काम करतो, वक्ते तर झाले, वक्त्यांना मान मिळाला या कार्यशाळेत, आमचं काय? तर तुमचा देखील विचार झाला. कसा? श्रवणाची मिशेबाई सावे येऊन ऐकण्याकरता जे कोणी आले असतील, श्रोतवर्ग विद्यार्थी असतील सुरुवातीला, तर त्या विद्यार्थ्यांच्या रूपाने एक पांढरं वस्त्र असं माऊलींच्या अंगावरती टाकलं गेलं. त्या वस्त्राला एक जरीचा काठ आहे, तो काठ जसा कडक असतो, या ठिकाणी जे ज्येष्ठ मंडळी बसले आहेत ते थोडेसे कडक, तर त्याप्रमाणे तर त्या ज्येष्ठ वर्गांच्या मानानं तो जरीचा काठ माऊलींच्या अंगावरती शोभून दिसत आहे. आणि आता असं झाल्यानंतर पुढं या पूजेमध्ये जे ज्येष्ठ वक्ते राहिले होते त्या ज्येष्ठ वक्त्यांच्या रूपाने गुलाबाची फुलं असतील, त्यानंतर कमळाची फुलं असतील, अष्टदळ उमलले ठेवूवरी, तर ते अष्टदळ ते कमळ आहेत. या कार्यक्रमाकरता यतीवर असणारे परमपूज्य नारायणानंद सरस्वतीजी महाराज, बालुकीजी महाराज, ते आले, त्या रूपाने कमळाचं हे आगमन झालं, ते देखील या ठिकाणी समर्पित केलं. समर्पित करून आता जे तात्या असतील, त्यानंतर गुरुवीर राऊत महाराज असतील, यांच्या रूपाने जी सोनचाफा आहे, ही सोनचाफ्याची फुलं देखील वाहिली. आता मात्र आरती करायची. आता ही पूजा आटोपली, आता काय करायची तर आरती करायची. पण आरतीपूर्वी धूप दीप लावायचा राहिला होता. धूप म्हणजे अगरबत्ती वगैरे लावायची होती. आता एखाद्या ठिकाणी पूजा चालू असेल तर दुसऱ्या ठिकाणी पूजा चालू आहे कशावरून ओळखलं जातं? त्याचा वास येतो. तर महाराष्ट्रामध्ये आळंदीमध्ये ही पूजा चालू आहे हे परदेशात कोणाकडून कळलं? तर हे रवी महाराज असतील, सुनील महाराज असतील, बालाजी महाराज यांच्या माध्यमातून समजलं. तर ह्याच अगरबत्त्या 2-3 त्या ठिकाणी लावल्या आणि ही पूजा लांबपर्यंत कळली. इथं देशात नाही तर परदेशात देखील ही पूजा कळली की या ठिकाणी ही पूजा चालू आहे. आणि मग मात्र आता आरतीची वेळ आली. आरती करता पंचारती लागत असते. तर त्या पंचारती करता महाराजांना असा प्रश्न पडला की आता या पंचारतीला कोणाला योजायचं? तर गीतेमध्ये दिव्याचा दृष्टांत देऊन कुठल्या महात्म्याचं वर्णन केलं आहे? तर यथा दीपो निवातस्तो निंगते सोपमा स्मृता योगिनो यतचित्तस्य युंजतो योगमात्मनः. त्याप्रमाणे जसा दिवा हा क्षणभर देखील विचलित होत नाही, त्याप्रमाणे योगी देखील आपलं अंतकरण चलविचल होत नाही. मग आता नेमकं या ठिकाणी आरती कोणाची करायची? तर हा प्रश्न पडला असताना गुरुवर्य तात्या पुढे आले आणि तात्याने सांगितलं काळजी काही करू नका. तिथला जसा दृष्टांत आहे यथा दीपो, तो दृष्टांत या ठिकाणी सिद्धांत करून घ्या की दिव्याची काळजी ही तात्यांनी निरसन केली आणि त्या दिव्याच्या स्थानावर ते आरूढ झाले. आणि हे चालू असताना झालं काय तर आता घंटी कोण होईल? या ठिकाणी ही कार्यशाळा आहे, या कार्यशाळेला घंटीच्या रूपाने कोण प्राप्त होईल? तर या दिव्य असणाऱ्या कार्यशाळेला आमचे प्रेममय बाळू महाराज या रूपाने घंटीच्या रूपाने प्राप्त झाले आणि त्यांनी घंटी वादनाचं काम स्वतःकडे घेतलं. आता महत्वाचं आहे का? असो, तर या ठिकाणी ही पूजा चालू असताना ते काम त्यांनी त्यांच्याकडे स्वीकारलं. आता तुम्हीच सांगा, एवढे सगळे आपण माऊलींच्या अंगावरती विराजमान असल्यानंतर आपण सर्वजण आता श्रीवर्ग राहिला असेल तर श्रीवर्गाचं वर्णन करून जातो. माऊली ज्ञानोबारांच्या समोर ज्ञानेश्वरी विराजमान आहे. तर ज्ञानेश्वरी ठेवल्यानंतर त्या ज्ञानेश्वरीवरती एक रंगीत वस्त्र जणू काय त्या ठिकाणी टाकलं. ते रंगीत वस्त्र जणू काय श्रीवर्ग असेल. आणि असं असताना देखील यात काही पॅन्ट शर्ट धारण केलेले व्यक्ती राहील.
तर हे पॅन्ट शर्ट धारण केलेली व्यक्ती म्हणजे जणू काय या कार्यशाळेच्या समोर रांगोळी काढलेली आहे. ही रांगोळी काढली. कसं आहे, नाही, आपल्याला सर्वांना या ठिकाणी या कार्यशाळेमध्ये समाविष्ट करायचं आहे. त्यामुळे या सर्वांना या कार्यशाळेमध्ये समाविष्ट करत असताना कोणाचाही त्याग नाही, सगळ्यांना सोबत जो जिथं असेल तिथून उचलून घ्यायचं काम केलं. आणि मग माऊली ज्ञानोबारायांच्या समोर ही आरती करत असताना आपण सगळेजण या कार्यशाळेच्या रूपाने माऊलींच्या अंगावरती विराजमान असताना आता आपला भोग कोण घेणार आहे? आपण सर्वजण जर माऊलींच्या अंगावरती आहोत तर मग आपल्याला पाहतं कोण? तर आपल्याला पाहण्याकरता फक्त एकच आहे, तर भोक्ता नारायण लक्ष्मीचा पती त्यांच्या रूपाने आपल्याकडे पाहत आहे. पण तरी देखील महाराजांना ते समाधान नाही. महाराजांनी काय केलं तर ती आरती करत असताना एकदा स्वतःच एका फुलाच्या रूपाने एक दिवशी या व्यासपीठावरती येऊन एकदा दोनदा स्वतः फुलाच्या रूपाने येऊन ती देखील माऊलींच्या अंगावरती फुलाच्या रूपाने विराजमान झाले. आता सांगा, या ठिकाणी सगळेच जण जर माऊलींच्या अंगावरती आहेत तर मग आता आपल्याला पाहायला कोण? त्यामुळे आपल्या आनंदाचे धनी आपणच. म्हणून असो, या अशा चालू असलेल्या दिव्य कार्यशाळेमध्ये ही अशी माऊलींची पूजा आणि या माध्यमातून, या वाङ्मयीन पूजे माध्यमातून चालू असलेला विषय. तर या विषयामध्ये आता श्लोक चालू आहे. यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. पण तत्पूर्वी मागच्या श्लोकांचं जर चिंतन करत असताना पाहिलं तर असं लक्षात येतं, अर्जुनाने प्रश्न विचारला की संन्यासस्य महाबाहो तत्त्वमिच्छामि वेदितुम त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिषूदन. भगवंता, संन्यास आणि त्याग यांचं मला स्वरूप कथन करा. तर त्यावेळी भगवंताने सांगायला सुरुवात केली, काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम कवयो विदुः सर्व कर्मफलत्यागम प्राहुस्त्यागम विचक्षणाः. विचक्षणाः सर्व कर्मफलत्यागम त्यागम. विचारधारी मंडळी सर्व कर्मफलाचा त्याग त्यास त्याग म्हणतात. आणि कवयः काम्यानाम कर्मणाम न्यासम संन्यासम. काम्य कर्माच्या त्यागास त्याग असं म्हणतात, काम्य कर्माच्या त्यागाला संन्यास असं म्हणतात. त्या ठिकाणी ते वर्णन केलेलं आहे. त्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये वर्णन करत असताना भगवान सांगतात, त्याज्यम दोषवदित्येके कर्म प्राहुर मनीषिणः यज्ञदान तपकर्म न त्याज्यम इति चापरे. मनीषिणः कर्म त्याज्यम दोषवत एके. बुद्धिमान जे लोक आहेत ते कर्माचा त्याग हा दोषयुक्त असल्यामुळे, कर्मदोषयुक्त असल्यामुळे सर्व कर्माचा त्याग करावा असं काही म्हणतायत. आणि अपरे दुसरे काही लोक यज्ञदान तपकर्म न त्याज्यम, यज्ञदान तपकर्माचा त्याग करू नये असं देखील या मागच्या श्लोकामध्ये म्हणतायत. त्यानंतर श्लोक येतोय, निश्चयम शृणु मे तत्र त्यागे भरतसत्तम त्यागो ही पुरुष व्याघ्र त्रिविध संप्रकीर्तितः. भरतसत्तम निश्चयम शृणु. या त्यागामध्ये काय होतंय तर या त्यागामध्ये 3 प्रकारचा त्याग आहे. त्या त्यागाचं वर्णन पुढे येणार आहे. पण तत्पूर्वी यज्ञदान तपकर्म याविषयी काय आहे, काय म्हणणं आहे भगवंताचं, तर भगवान सांगतायत, यज्ञदान तपकर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. हे यज्ञ दान तप असणारे हे जे कर्म आहेत हे न त्याज्यम, यांचा त्याग करू नये. तर मग काय करावं, कार्यमेव तत्, हे कर्म अवश्य केलेच पाहिजे. यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. मनीषिणाम यज्ञदान तपः पावनानि. बुद्धिमान साधकांना यज्ञ दान आणि तप हे पवित्र करणारी आहे. तर या ठिकाणी आता पुढील ओळी पाहू. जे यज्ञदान तपादिके ये कर्मे आवश्यके तेन संदावी पांथिके पाऊले जैसी. तर 51 क्रमांकाच्या ओळीपासून पुढे चिंतन चालू आहे. पण तत्पूर्वी परिहार द्यायचा म्हणून यज्ञदान तपादी कर्माचा ही अवश्य केली पाहिजे, त्यांचा त्याग करू नये. त्याच्याकरता उदाहरणं दिलेली आहेत. तर पुढच्या दृष्टांतामध्ये 151 क्रमांकाच्या ओळीमध्ये नाव थडी न पवता न सांडीजे केळी न पळता
का ठेविला न दिसता दीपू जैसा. थडी न पावता नाव न सांडीजे. पहिलं तिराला नाव प्राप्त झाल्याशिवाय जसा तिचा त्याग करू नये, पहिलं तिराला प्राप्त झाल्याशिवाय नावेचा त्याग करू नये. फळता केळी न सांडीजे. केळी फळल्याशिवाय मोडू नये. तसेच दीपू ठेविल न दिसता न सांडीजे. जो दिवा आहे तर अंधारात ठेवली वस्तू दिसल्याशिवाय त्या दिव्याचा देखील त्याग करू नये. तर हे कशा करता सांगितलं आहे? यज्ञ दान तप कर्म ही अवश्य केलीच पाहिजे याकरता भगवान माऊली ज्ञानोबांनी हे दृष्टांत दिले आहेत. तर पुढील ओवी सिद्धांताची त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणतायत, तैसे आत्मज्ञान विखी जव निश्चिती नाही. तैसे आत्मज्ञान विखी, तसं आत्मज्ञानाविषयी जव निश्चिती नाही निकी. जोपर्यंत आत्मज्ञानाविषयी अंतःकरणामध्ये किंवा भ्रमसंशयरहित असा चांगला निश्चय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यागादिकी उदासीन नव्हावे. यज्ञ यागादिक हे जे कर्म आहेत यांच्याविषयी उदास होऊ नये. तर पुढे वर्णन करतात, तरी स्वाधिकारानुरूपे ते यज्ञदान तपे अनुष्ठावेचे साक्षेपे अधिकेवर. तरी स्वाधिकारानुरूपे, मग म्हटले ते कर्म टाकू नयेत, मग कसे करावेत? त्या कर्माविषयी उदासीन होऊ नये तर कसं करावं त्याचं वर्णन करतात. स्व अधिकारानुरूपे, आपल्या वर्णश्रमात धर्माला अनुसरून आपल्या अधिकारानुरूप ते यज्ञदान तपे अधिकेवर साक्षेपे अनुष्ठावीची. ती जी यज्ञ दान तप आहे ती चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे ते कर्म अवश्य करावेत. त्याकरता पुढे दृष्टांत देत आहेत. ते कर्म करत असताना ते चांगल्या पद्धतीने करावे याकरता ज्ञानोबा पुढे दृष्टांत देत आहेत. जे चालणे वेगावत जाये तो वेगू बैसावयाची होय. तैसा कर्मातिशयो आहे नैष्कर्म्या लागी. जे चालणे वेगावत जाये, जेव्हा चालण्याचा वेग वाढत जात असतो, व्यक्ती चालत असताना जसा वेगाने चालत जातो तो चालण्यातील वेग हा त्याला तो वेगू बैसावयाची होय. तो वेग त्या व्यक्तीला बसत असताना कामाला येतो. म्हटले कसं बसत असताना? त्याचं जे वेगात चालणं आहे त्याने जे कमी वेळेमध्ये जे जास्त अंतर कापलेलं आहे तर त्याचा तो वेग त्याला बसण्याच्या वेळी कामाला येतो. तो जसा लवकर ठिकाणाला प्राप्त होतो त्याप्रमाणे कर्मातिशय आहे नैष्कर्म्या लागी. तर हा जो कर्मातिशय आहे, हा कर्माचा जो आग्रह आहे, सारखं सारखं सांगतायत की ही कर्म करा, ही कर्म करा. तर हा जो कर्म करण्याचा आग्रह आहे तो आग्रह कशा करता आहे? तर नैष्कर्म्य अवस्थेकरता तो आग्रह आहे. याकरता ज्ञानोबा पुढे दृष्टांत देत आहेत. अधिके जवजव औषधी सेवा याची मांडी बांधी तव तव मुकीजे व्याधी तयाची. अधिके जवजव औषधी सेवा याची मांडी बांधी. जवजव अधिके औषधी सेवा याची मांडी बांधी. जसा जसा रोगी हा अधिकाधिक औषध सेवन करण्याचा निश्चय कृतीत आणतो, जसं तो जास्तीत जास्त हा औषध सेवन करत जातो तसा तसा तो रोगी हा आपल्या व्याधीपासून मुक्त होत असतो, आपल्या रोगापासून तो मुक्त होत असतो. तर या ठिकाणी हा जर तसा दृष्टांत पाहिला तर हा नेमका कुठल्या औषधात बसवतो प्रश्नच आहे. कारण आयुर्वेदामध्ये असं आहे की आयुर्वेदाचं औषध घेतल्यानंतर त्या आयुर्वेदाचा परिणाम 40 दिवसानंतर होतो असं म्हणतात. तर जसं जसं तो औषध सेवन करत जातो तसा तसा तो रोगी आपल्या रोगापासून मुक्त होत जातो. तसंच या ठिकाणी मूळ सिद्धांतावर माऊली ज्ञानोबा सांगतायत, तैसे कर्मे हातोपाती जय की जती यथानुगती तैरजतमे झडते झाडा देऊनी. तैसे कर्मे हातोपाती यथानुगती की जती. तसं हे जे कर्म आहेत हे कर्म चांगल्या हातोटीने यथानुगती की जती, यथाशास्त्र जसे सांगितलेले आहेत त्याप्रमाणे
केले तर ते काय करतात, ते यज्ञाधिक काय करतात, तर तय रजतमे झडती झाडा देऊनी, तय रजतमे झाडा देऊनी झडती. ते रजगुणाला तमगुणाला या अंतःकरणातून निशेष नाहीसे करतात, म्हणजे त्यांना त्या ठिकाणून नाहीसं करतात. त्याच्याकरता माऊली ज्ञानोबा पुन्हा दृष्टांत देत आहेत. का पाठो वाटी पुटे भांगारा खार देणे घटे, तय कीड धडकरे तुटे. आता हे सोनारांना जास्त माहिती असणार, हे पुट देणं म्हणजे नेमकं काय आहे ते आपल्याला काही व्यवस्थित सांगता नाही यायचं, पण जसा शब्दाचा अर्थ असेल, का पाठो वाटी पुटे भांगारा खार देणे घटे. जसं सोन्यामधील हिंकस भाग कमी करण्याकरता जसं जसं त्याला पुटाच्या वर पुट म्हणजे त्याला पुन्हा एकदा क्षाराची पुट देणं घडतं, त्यातून होतं काय, तर त्याचं भांगारा खार देणे घटे, त्यातून हिंकस भाग हा नाहीसा होतो आणि कीड जरकडी तुटे निर्व्याज होय. ते सोनं, त्या सोन्याला पुटे दिले असता, क्षारांची पुटे दिले असता काय होतं, तर त्यातील हिंकस भाग निघतो, कीड झडकरी तुटे, किडाळ नाहीसं होतं. आणि आणखीन काय होतं, तर निर्व्याज होय, ते सोनं शुद्ध होतं. तर ते जसं शुद्ध होतं तर त्याप्रमाणे या ठिकाणी पुन्हा सिद्धांतावर माऊली येत आहेत. तैसे निष्ठा केले कर्म, तै झाडी करुणी रजतम, सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. त्या पद्धतीनं वारंवार निष्ठा केले कर्म, ते कर्म आस्थापूर्वक निष्ठेने केले असता, तत्परतेने केले असता, ते झाडी करुणी रजतम, ती रजतमांना काढून टाकून रजतमाला नाहीसं करून सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. ते कर्म हे काय करतात म्हटले, तर सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. सत्वशुद्धी, अंतकरण शुद्धी, चित्तशुद्धीचं जे धाम आहे ते धाम डोळ्यांना दाखवतात. तर या ठिकाणी निष्ठा केले कर्म, काल रात्री महाराजांनी तो विषय सांगितला. कर्म हे आस्थापूर्वक केलं पाहिजे. कर्म करत असताना अंतकरणात श्रद्धा ही हवीच. जर ती श्रद्धा नसेल तर काय होईल, अश्रद्धया उत्तम दत्तम तपस्तप्तम कृतंचयत असदितुच्यते पार्थम नच तत्प्रेत्य नोह्य. तर अश्रद्धेने केलेलं ते सर्व काही व्यर्थच आहे, त्याचं या लोकामध्ये जर फल नाही तर परलोकात काय फल मिळणार. बरं म्हटले, मग श्रद्धेनं ते कर्म केलं पाहिजे. पण मग श्रद्धेने जर कर्म करायचं असेल पण आमच्या अंतकरणात श्रद्धा नाही, मग आमच्या अंतकरणात श्रद्धा नाही तर मग आम्ही कर्म करूच नाही का. पण मग ती श्रद्धा मिळवण्याकरता आम्ही काय करावं, तर याचा विचार करत असताना एक दृष्टांत सांगतो. निष्ठा केले कर्म, श्रद्धेने कर्म करावं. ती श्रद्धा कर्म करत करतच ती श्रद्धा प्राप्त होते. कशी प्राप्त होते, तर जुन्या काळामध्ये ज्यावेळी हाडीताप व्हायचा तर त्या हाडीतापाला खडीसाखर खायला द्यायचे, पत्री खडीसाखर. तर ती पत्री खडीसाखर खायला दिल्यानंतर त्याला अंगामध्ये हाडीताप आहे कशावरून ओळखायचं, तर ती खडीसाखर त्याला जर मातकट लागली, थोडीशी गोड, अतिशय गोड नाही लागली, मातकट लागली की लक्ष द्यायचं की यातला अंगामध्ये हाडीताप आहे. म्हणजे मग हा हाडीताप आहे, मग हा हाडीताप जाण्याकरता काय करावं, म्हटलं तीच खडीसाखर खायची. रोग ओळखण्याकरता तेच, आणि तो रोग जाण्याकरता औषध देखील तेच. म्हटले पण मग हा रोग गेला कशावरून ओळखायचं, ज्यावेळी ती खडीसाखर गोड लागायला लागेल त्यावेळी लक्षात घ्यायचं की याच्या अंगातला हाडीताप गेला. तसंच कर्माच्या बाबतीत देखील आहे. नामाच्या बाबतीत असंच सांगतात, नाम जोपर्यंत गोड लागत नाही तोपर्यंत नाम घ्यायचं. म्हणले मग गोड लागत नाही, आमच्या अंतकरणात श्रद्धा नाही, तरी करत तसं का होईना परंतु ते नाम घेतच राहावं. नाम घेतल्यानंतर एक वेळ अशी येईल की ती श्रद्धा, ती निष्ठा अंतकरणात प्राप्त होईल, आणि ती श्रद्धा अंतकरणात प्राप्त झाल्यानंतर ते नाम गोड लागल. तसंच या ठिकाणी निष्ठा केले कर्म, ते कर्म सुरुवातीला करतच राहावं, जरी श्रद्धा नसेल तरी देखील करतच राहावं. कर्म करत करतच ती अंतकरणात श्रद्धा देखील येईल, आणि नंतर मग श्रद्धापूर्वक का होईना पण ते कर्म करत राहावं. आणि ते कर्म केल्यानंतर काय होईल, तर माऊली म्हणतायत रजतम झाडी करून सत्वशुद्धीचे धाम डोळा दावी. रजतमांना नाहीसं करून ते कर्म हे सत्वशुद्धीचे धाम म्हणजे अंतकरण शुद्धीचं, चित्तशुद्धीचं जे धाम आहे ते पद आहे ते प्राप्त करून ते डोळ्यांना दाखवतात. म्हणून धनंजया सत्वशुद्धी गिवसितया तीर्थाचिया सावाया आली कर्मे.
धनंजया हे अर्जुना म्हणून सत्वशुद्धी गिवसितया तीर्थाची सावया कर्मे आली. म्हणून हे अर्जुना सत्वशुद्धी शोधणाऱ्या साधकांना, सत्वशुद्धीचं पद मिळवणाऱ्या साधकांकरता तीर्थाची सावया कर्मे आली. तीर्थाच्या सोबतच ही कर्मे आलेली आहेत किंवा तीर्थरूप होऊनच ही कर्मे आलेली आहेत. ही कर्म त्याकरता तीर्थ स्वरूपच आहे. हा दृष्टांत आणखीन पुढच्या याच्यामध्ये आणखीन माऊली ज्ञानोबा वाढवत आहेत. कर्म आणि तीर्थ या दोघांच्या बाबतीमध्ये माऊली तुलनात्मक वर्णन या पुढच्या दृष्टांतात करतात. तीर्थे बाह्यमळ क्षाळे कर्मे अभ्यंतर उजळे एवं तीर्थे जान निर्मळे सत्कर्मेची. म्हटले तीर्थाने काय होतं तर तीर्थाने बाह्यमळ क्षाळे, त्या तीर्थाद्वारे बाह्यमलाचं क्षालन होतं. जो तीर्थाने पाप नाहीसं होतं. निराभिवरा पडता दृष्टी स्नान करता शुद्ध सृष्टी अंतितो वैकुंठ प्राप्ती ऐसे परमेष्ठी बोलिला. किंवा इंद्रायणी स्नान करिता प्रदक्षिणा तुटती यातना सकळा त्यांच्या. अशा पद्धतीने तीर्थे बाह्यमळ क्षाळे, तीर्थाने बाह्य जे पाप आहे ते पाप तीर्थ घालवतं. पण या तीर्थांच्या बाबतीत असं वर्णन आहे, हे तीर्थ पाप घालवतं पण पापाची वासना घालवत नाही. म्हणून ते जसं पाप वासना घालवत नाही, पण हे कर्म काय करतं तर कर्म अभ्यंतर उजळे. कर्म हे आपल्या अंतःकरणात असली पाप वासना घालवतं. म्हणजेच काय करतं तर कर्म आपलं अंतःकरण शुद्ध करतं. म्हणून त्या साधकांकरता सत्कर्मेची निर्मळे तीर्थे जाण. हे सत्कर्मच जणू काय काय आहे तर हे निर्मळ स्वरूप शुद्ध स्वरूप तीर्थच त्या साधकांकरता हे कर्म आहे. तर त्याकरता माऊली ज्ञानोबा पुढे आणखीन दृष्टांत देत आहेत. तृषार्था मरुदेशी झळे अमृती ओळली जैसी की अंधा लागे डोळ्यासे सूर्यो आला. म्हटले एक व्यक्ती अगदी तहानेने व्याकुळ झालेला आहे. तृषार्था मरुदेशी झळे अमृते ओळली जैसी. मरुदेश म्हणजे मारवाड देश. मारवाड म्हणजे राजस्थानच ना. तर तो राजस्थान प्रदेश म्हणजे कुठला तर वाळवंटाचा भाग. त्या वाळवंटामध्ये एक तहानेने व्याकुळ झालेला व्यक्ती आहे. आणि तो तहानेने व्याकुळ झालेला व्यक्ती त्याला काय झालं तर झळे अमृते ओळली जैसी. त्या ज्या वाळवंटातील झळ्या येणाऱ्या आहेत आता उन्हाळ्यात पाहायला मिळतं. इकडं या भागात कमी पाहायला मिळतं. आपल्याला जसं आपण नगर मराठवाड्यामध्ये ज्यावेळी पाहायला लागू तर त्यावेळी आणखीन लक्षात येतं की त्या झळाळ्या कशा असतात तर त्या झळाळ्याच्या रूपानेच त्या तहानेने व्याकुळ झालेल्या व्यक्तीला अमृत प्राप्त झालं. त्या झळाळ्याच्या रूपानेच ते अमृत प्राप्त झालं. आणि मग ते अमृत प्राप्त झालं असतं त्याला काही काळजी आहे का आता नाही. पुढं माऊली त्या दृष्टांतामध्ये आणखीन एक दृष्टांत आहे. त्या ओळीमध्ये अंधा लागी डोळ्यासी सूर्य आला. अंधा लागी डोळ्यासी सूर्य आला. एखादा आंधळा व्यक्ती आहे आणि त्या आंधळाच्या डोळ्यात जसा सूर्यच यावा मग त्याला आता काही काळजी आहे का त्याला काही काळजी नाही. एरवी आपल्या डोळस व्यक्तींना देखील सूर्याची गरज पडते. एरवी डोळस असणाऱ्या व्यक्तींना काही वस्तू पाहायची झाली तर त्यांना सूर्याची गरज पडते. परंतु या आंधळ्याच्या व्यक्तीच्या डोळ्यामध्ये सूर्य येऊन बसल्यामुळे त्याला आता काही प्रकाशाची गरज नाही. त्याला स्वाभाविकपणे सर्व पदार्थ दिसतायत. आणखीन माऊली ज्ञानोबा पुढे दृष्टांत देत आहेत. बुडतया नदीच धावीन नली निमतया मृत्यूने दिदली आयुष्य वृद्धी. बुडतया नदीच धावीन नली. बुडणाऱ्या माणसाकरता जसं नदीनेच धावून जावं. एरवी जर पाहिलं तर नदीत एखाद्या वाचवायला गेला तर त्या वाचवणाऱ्याला सुद्धा नदी घेऊन जाते. पण या ठिकाणी काय झालं तर बुडणाऱ्या माणसाला जसं नदीनेच धावून यावं मग त्याला काही काळजी आहे का त्याला जशी कुठल्या प्रकारे काळजी नाही. पडतया पृथ्वीचं कळवळीने. एखादा व्यक्ती पडतोय आणि त्या पडणाऱ्या व्यक्तीला पडणाऱ्या जीवाला जसं पृथ्वीनेच भेट घ्यावी त्याला पकडावं त्याप्रमाणे निमतया मृत्यूने दिदली आयुष्य वृद्धी. त्याप्रमाणे एखादा व्यक्ती मरणार आहे किंवा मरणाऱ्या व्यक्तीला मृत्यू देवता जी आहे त्या मृत्यूनेच काय करावं आयुष्य वृद्धी द्यावी. म्हणजे काय तर त्याचं आयुष्य वाढवून द्यावं. हे जसं आहे तसंच तैसे कर्मेची कर्मबद्धता मुमुक्षु सोडविले पंडुसुता जैसार सरिते मरता राखिला विषय.
तसंच या ठिकाणी पंडुसुता हे अर्जुना मुमुक्षु कर्मेची कर्मबद्धता सोडविले, मुमुक्षु कर्मबद्धता कर्मेची सोडविले. हे अर्जुना जसं एखाद्या साधकाला मुमुक्षुला कर्मानेच कर्मबद्धतेपासून सोडवलं. म्हटले कसं, तर जैसा रसरीती मरता राखीला विषय. कर्मानेच कर्मबद्धतेपासून मुक्त कसं केलं, तर एखादं विष आहे पण त्या विषयावरती उत्तम प्रकारे काहीतरी एक उपचार केले, त्या विषयावरती काहीतरी एक प्रक्रिया केली आणि प्रक्रिया करून ते विष जर एखाद्या मरणाऱ्या माणसाला जर दिलं तर त्याद्वारे काय होतं, तर त्या ठिकाणी ते विष आहे परंतु ते विष त्याच्यावर प्रक्रिया केल्यानंतर ते विष देखील त्याला औषध होतं आणि त्याला वाचवतं. म्हणले हे कसं शक्य आहे, तर तसं एखादा विषारी साप जर चावला तर त्या विषारी सापाच्या बाबतीत असं वर्णन करतात की जेवढे औषधी उपलब्ध आहेत ना, तर ते औषधी असे आहेत की त्या विषारी सापापासूनच ते औषध तयार केलेलं असतं, त्याला अँटीपॉयझन असं म्हणतात वाटतं. तर त्या प्रतिविषाद्वारेच त्या मरणाऱ्या व्यक्तीला त्या विषापासून वाचवल्या जातं. त्या मरणाऱ्या माणसाला ते विष आहे परंतु त्या विषावरती यथाविधी पद्धतीने यथायोग्य पद्धतीने ते सेवन केलं असता ते त्या मरणाऱ्या माणसाला वाचवतं. तसंच कर्म हे वास्तविक कर्म जर पाहिलं तर कर्मणो ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यांच बी कर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्म अतिशय गहन आहे, कर्म हे बांधणारं आहे, कर्म सूक्ष्म आहे. असं कर्म बद्ध करणारं असलं तरी देखील तेच कर्म हे यथायोग्य पद्धतीने जर केलं तर तेच कर्म त्या साधकाला कर्मापासून मुक्त करतं. पुढं माऊली वर्णन करतायत. तैसे एके हातवटिया कर्मे किजती धनंजया बंधकेची सोडवावया. तसंच एका विशिष्ट हातवटीने कर्म किजती धनंजया. हे धनंजया हे अर्जुना तसे एका विशिष्ट हातोटीने हे कर्म केले असता बंधकीची सोडवावया मुख्य होती. कर्म हे बांधणारे आहेत पण तरी देखील बांधणाऱ्यांना देखील सोडवण्याकरता ते कर्म त्याला मुख्य होतात, अग्रेसर होतात. आता तेची हातवटी तुझं सांगो गोमटी जया कर्माते किरटे. आता तीच मगाशीपासून जे सांगतोय की एका विशिष्ट हातोटीने यथायोग्य पद्धतीने असं जे अनेक वेळा सांगितलं, पण ती हातोटी काय आहे तर ती चांगली हातोटी जी आहे तर ती चांगली हातोटी तुला सांगू. तर त्या हातोटीने त्या योग्य पद्धतीने त्या रीतीने जर कर्म केलं असता काय होतं तर कर्माते कर्मची रुसे. हे किरीटी अर्जुना त्या कर्माद्वारेच त्या कर्माचा बाध होतो, त्या कर्माद्वारेच कर्म नाहीसं होतं. तर त्याचं काय हातोटी आहे तर पुढच्या श्लोकामध्ये भगवान वर्णन करतायत. एतान्यपि तु कर्माणि कर्तव्यानि तिने. तर तरी महायाग प्रमुखे कर्मे निफजता ही अचुके कर्तेपणाचे न ठाके. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानिच. हे पार्थ अर्जुना, एतान्यपि तु असे देखील कर्म असताना ते कर्मानी संगम त्यक्त्वा फलानिच. कर्म हे संगमच्या फलानी त्यक्त्वा, संग आणि फळाचा त्याग करून, म्हणजेच काय कर्तृत्वाभिमान कर्तृत्वासक्ती आणि फलत्याग या दोन्हीद्वारे हे केले असता या दोन्हीचा त्याग करून कर्तव्य बुद्धीने हे कर्म करावीत असे माझे उत्तमम निश्चितम मतम. असे माझे उत्तम आणि निश्चित मत आहे असे तू समज. तर तरी महायाग प्रमुखे कर्मे निपजता ही अचुके कर्तेपणाचे न ठाके फुंजने अंगी. तरी महायाग प्रमुखे जे पंचमहायज्ञाचे ज्यात प्रमुख आहेत असे जे कर्म आहेत पंचमहायज्ञ कुठले कुठले आहेत तर देवयज्ञ आहे, भूतयज्ञ आहे, पितृयज्ञ आहे, नृयज्ञ आहे आणि त्यानंतर ज्ञानयज्ञ आहेत. हे 5 महायज्ञ ज्यात प्रमुख आहेत असे कर्म अचुके कर्मे निफजताही कर्तेपणाचे फुंजने अंगी न ठाके. तर असे हे 5 कर्म जे आहेत या 5 कर्म अचूक पद्धतीने करीत असतानाही
हे 5 कर्म करत असताना देखील आपल्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारे अभिमान प्राप्त होऊ नये. ते 5 महायज्ञ करत असताना स्वाभाविक पद्धतीने अभिमान प्राप्त होऊ शकतो. कसं तर जे मगाशी 5 यज्ञ सांगितले, देवयज्ञ, पितृयज्ञ, नृयज्ञ, भूतयज्ञ आणि ज्ञानयज्ञ, याच्यामध्ये स्वाभाविक हा अहंकार प्राप्त होऊ शकतो. देवयज्ञ करत असताना पूजादिक आहेत, ही पूजादिक करत असताना अहंकार प्राप्त होऊ शकतो. पितृयज्ञामध्ये वैश्वदेव आहे, त्यानंतर नृयज्ञामध्ये अतिथी हा देखील यज्ञ, भूत यज्ञामध्ये जसं गोग्रास, गायीची सेवा, हे या यज्ञामध्ये मोडतं. आणि ज्ञान यज्ञामध्ये आपलं जे पारायणादिक आहे, ज्ञानेश्वरी वाचन असेल, गाथा वाचन असेल, तर हे कर्म करत असताना कधी कधी असं होतं हे कर्म अहंकाराकरताच केले जातात, असं देखील पाहायला मिळतं. काही काही जणांचा अहंकाराचा आविष्कार असतो त्यांच्याकडे, तर हे कर्म पहा म्हटले आमची देवपूजा कशी आहे, तर ती देवपूजा करण्याचा हेतू नसतो, देवपूजा दाखवायचा हेतू असतो. तर या 5 कर्म करत असताना देखील अचूक पद्धतीने, बिनचूक पद्धतीने हे कर्म करत असताना आपल्या अंगामध्ये त्याचा अभिमान होऊ देता कामा नये. म्हटले अहंकार होऊ शकतो का, तर होऊ शकतो. म्हणून त्याचा त्या कर्मामध्ये कर्तृत्वाचा अभिमान प्राप्त होऊ नये. त्याकरता माऊली पुढं दृष्टांत देतात. जो मोले तीर्था जाये, जो मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीत आहे, ऐसिया श्लाघ्यतेचा नोही तो शिजेवी. जो मोले तीर्था जाय, एखादा व्यक्ती रोजाने तीर्थाला जातोय. रोजाने म्हणजे एक श्रीमंत व्यक्ती असेल आणि त्या श्रीमंत व्यक्तीबरोबर एखादा व्यक्ती नेला, तर तो व्यक्ती नेल्यानंतर त्याला देखील यात्रा घडते, परंतु मी यात्रा करीत आहे, मी यात्रा करतोय अशी त्याला स्तुती केली असता किंवा असा त्याला संतोष होतच नाही. आता या ठिकाणी जर पाहिलं त्याला संतोष का होत नाही, तर त्याला माहिती आपण रोजाना आलो आहे आणि त्याच्या अंतःकरणामध्ये हा भाव नसतो की मी तीर्थाला चाललोय, की मला या देवतेचं दर्शन व्हावं. एखाद्या श्रीमंत व्यक्तीबरोबर तो आलेला असतो, त्यामुळे त्याला कुठल्याही प्रकारे अशी इच्छा नसते. आणि मग आता या ठिकाणी जर पाहिलं ना, तर जो मोले तीर्था जाये तया मी यात्रा करीत आहे, ही ओवी जर आपल्या इकडे घ्यायची झाली तर सरळ सांगतो, जो मोले तीर्था जाय, जो मोले वारी जाय. म्हणजे एखादा व्यक्ती, आता बरेचसे जण असे पाहायला मिळतात, असं कोणी असणार नाही मला तरी माहिती आहे, पण जो मोले वारी जाय, एखादे असे असतात देखील की जो मजुरीने वारीला जातात, म्हणजे तसं असता कामा नये. म्हणून त्या व्यक्तीला जसं अंतःकरणामध्ये त्या स्तुतीचा संतोष जसा नसतो किंवा त्याला त्या ठिकाणी आत्मप्रशंसा होत नाही. आणखीन एक दृष्टांत माऊली ज्ञानोबा देत आहेत. का मुद्रा समर्थाचिया, जो एकवटू झोंबे राया, तो मे जनता ऐसया. का मुद्रा समर्थाचिया, एखादा राजाकडे सैनिक आहेत आणि त्या सैनिकांना आज्ञा झाली की परकीय आक्रमण होत आहे, तुम्ही लढा. लढल्यानंतर त्या सैनिकाला तो युद्ध जिंकतो देखील, आणि युद्ध जिंकल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये कुठल्याही प्रकारे अभिमान होत नाही की मी हे युद्ध जिंकलं. का, तर मुद्रा समर्थाची या राजाच्या आज्ञेने, राजसत्तेच्या आज्ञेखाली त्याने युद्ध जिंकलेलं असतं. आणि असं युद्ध जिंकल्यानंतर न याची गर्वा, त्याला कुठल्याही प्रकारे गर्व होत नाही. आणखीन एक दृष्टांत माऊली ज्ञानोबा देत आहेत. जो कासे लागोनी तरे, तया पोहती उर्मी नुरे, पुरोहित नाविष करे. जो कासे लागोनी तरे, एखादा व्यक्ती दुसऱ्याच्या कासेला लागून तरतो. कासेला लागून म्हणजे कमराला धरून पोहत असतो. पोहत असताना देखील तया पोहती उर्मी नुरे, त्याच्या अंतःकरणामध्ये कुठलाही हा भाव राहत नाही की मी पोहत आहे. हा भाव का राहत नाही, तर त्याला माहिती हा जर ज्याचा आपण कंबर धरून पोहत आहोत, त्याचं जर कंबर सोडलं तर आपण आताच गटागळ्या खाऊ. तर त्या पद्धतीनं त्याला जसं कुठल्याही प्रकारे अभिमान राहत नाही किंवा त्याच्या अंतःकरणामध्ये मी पोहत आहे असा भाव राहत नाही. पुरोहित नाविष करे दातेपणे, जो राजाकडे जो उपाध्याय आहे, राजाकडे यज्ञ करून घेण्याकरता जे उपाध्याय असतात, त्या उपाध्यायाला सांगितलं असतं की राजाच्या यज्ञामध्ये प्रत्येक जणाला काम वाटून दिलेले असतात. त्याच्यामध्ये एक काम असं एखाद्याला वाटून दिलेलं असतं की तुम्ही यज्ञ करत असताना जे अतिथी येतील त्या अतिथींना तुम्ही काय करा, धनसंपत्ती द्या.
तर राजकीय कोषागार वाटप करा, असं देखील एखाद्याकडे अधिकार असतो, उपाध्यायाकडे. तर हे करत असताना त्या उपाध्यायाला, त्या पुरोहिताला नाविष्करे दातेपणे त्याला त्या दानाने असा अभिमान होतच नाही की मी दाता आहे. तैसे कर्तृत्व अहंकारे नेघोनी यथा अवसरे कृत्या जाताचे मोहरे सारी जती. तैसे कर्तृत्व अहंकारे यथा अवसरे नेघोनी. तसं या कर्माच्या बाबतीमध्ये कर्तृत्वाचा अहंकार, कर्तृत्वाभिमान आपल्या अंगावरती न घेता यथा अवसरे, जशा जशा पद्धतीनं हे तो कर्म करतो, तर त्याला त्या ठिकाणी ते कर्म करत असताना तो कर्म कसं करतो, तर कृत्या जाताचे मोहरे सारी जाती. जसं बुद्धिबळामध्ये त्या 64 घरामध्ये एक एक गोटी, जसं तो एखादा खेळणारा व्यक्ती हळूहळू पुढे सरकत असतो, त्याचं काम असतं की समोरच्याने खेळलंय व आपल्याला खेळायचंय, तर त्या पद्धतीनं तो व्यक्ती कर्तृत्वाचा अभिमान न घेता ते कर्म आपल्या वाटेला आलेलं आहे आणि मोहरे सरकवल्याप्रमाणे तर तो व्यक्ती कृत्या जाताचे मोहरे सारी जाती, तो देखील त्या कर्माचं मोहर एक एक पुढं सरकवत असतो. केल्या कर्मा पांडवा जो आथी फळाचा यावा तया मोहरा होणे दावा मनोरथ. तर आता काय आहे या ठिकाणी, या ओवीचा प्रत्येकाचा संबंध वगैरे हे सांगण्याकरता व्यवस्थित पद्धतीनं चिंतन करणं आवश्यक आहे. तर हे चिंतनाची जी घडी आहे ती मला एवढ्या पद्धतीने जमणार नाही. त्याचं कारण म्हणजे काय, मन म्हणून सांगतो फक्त मन. नवीन मुसलमान झाला आणि रोजाचा महिना, तर अशा पद्धतीने पहिल्याच वेळा मी या ठिकाणी या व्यासपीठावरती येतोय. आणि व्यासपीठावरती येत असताना होतं काय, आता त्याची कल्पना तुम्हाला नाही. मी आत्तापर्यंत श्रोत्यात बसण्याचा आनंद वेगळा असतो आणि वर येण्याचा आनंद नाही म्हणता, त्याला याची जबाबदारी वेगळी असते. तर श्रोत्यात बसण्याचा आनंद म्हणजे सांगायचं झालं तर 2 शब्दात सांगतो. दिंडी चालकाला आनंद आहे का दिंडीत चालण्याचा आनंद आहे? दिंडीत चालण्याचा जसा आनंद आहे तसंच खाली बसण्यात खूप आनंद आहे. व्यवस्थित पद्धतीने त्याच्यावर लक्ष देता येतं, काय करता येतं पाहता. ठीक आहे. केल्या कर्मा पांडवा, तर केल्या कर्मा पांडवा जो आथी फळाचा यावा. हे कर्म करत असताना पांडवा हे अर्जुना जो आथी फळाचा यावा, फळाच्या रूपाने आपला मन हे फळाकडे जाऊ न देता तया मोहरा होणे दावा मनोरथू, आपलं मन या मनाला त्या फळाकडे वळू देऊ नये. कर्म करत असताना स्वाभाविक अंतःकरणामध्ये अशी इच्छा उत्पन्न होते की याच्यापासून आपल्याला काय फळ मिळणार आहे, तर हे फळ काय मिळणार आहे असा विचार अंतःकरणामध्ये येऊ देऊ नये, असं या ठिकाणी माऊली म्हणतायत. आधीची फळी आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया परावे बाळ पाहिजे जैसे. म्हटले मग तसं येऊ द्यायचं नाही. मग कर्म कसं करायचं, तर कर्म असं करायचं, आधीची फळ आस तुटिया कर्मे आरंभावी धनंजया. अगोदरच हे धनंजया अर्जुना, आधीची फळी आस तुटिया, त्या फळाच्या बाबतीत आपली आस तोडून टाकूनच, त्याच्या फळाच्या बाबतीत निराश होऊनच, निराश होऊन म्हणजे हताश होऊन नाही, हताश वेगळं निराश होणं वेगळं, म्हणजे त्याची इच्छा न ठेवता ते कर्म करत जावं. कसं करत जावं, तर त्याच्याकरता दृष्टांत देत आहेत. परावे बाळ धाया पाहिजे जैसे. जशी मुलं सांभाळणारी जी दाई असते, तर ती दाई जसं दुसऱ्याचा मुलगा सांभाळायचा आहे हे तिचं एक कर्म असतं, तर त्यापासून ती खूप मोठी अपेक्षा करत नाही की या मोठं होईल सांभाळेल वगैरे, ही अशी अपेक्षा नसते. तिला फक्त संतोष असतो, ती अनासक्त पद्धतीने त्या बाळाकडे पाहत असते. तसंच हे कर्म करत असताना फळाच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारे आशा न ठेवून हे कर्म करावं. पण मग आता जर पाहिलं, कर्म करत असताना फळाची आशा ठेवायची नाही, कर्तृत्वाचा अभिमान घ्यायचा नाही, पण मग अंतःकरण कुठेतरी नादी लावावं लागेल ना. अंतःकरणाचा धर्म असा आहे की ते शांत राहत नाही. मग कर्म करत असताना त्यामध्ये कमी राहील, एखाद्या वेळेस बाहेर जाईल. पण मग हे कर्म काय म्हणून करावं, तर हे कर्म परमात्म्याची इच्छा किंवा परमात्म्याची आज्ञा म्हणून करावं. तर परमपूज्य बालयोगीजी महाराजांच्याकडून ही कथा ऐकली. त्यानंतर पराड सर एकदा राऊत महाराजांना सांगत असताना ही कथा ऐकली. एक महात्मा होता, तर कर्म करत असताना कसं करावं,
तर राजी हम उसमें है जिसमें तुम्हारी रजा है. भगवान जसं आज्ञा करतील त्या पद्धतीने मी आता कर्म करतोय, माझा अभिमान नाही आणि फळ नाही. तर कसं, एक महात्मा होता, महात्म्याला नदीच्या पहिल्या तीराला जायचं होतं. पहिल्या तीराला जात असताना तो महात्मा त्या नावेत बसला. लोकही बसलेले होते. नावाड्याने नाव वळायला चालू केली. नाव मध्ये जाऊ लागली. मध्ये गेल्यावर झालं काय, नावेला छिद्र पडलं. आता हे नावेला छिद्र पडत नसतं, नावेची जी बांधणी आहे ती बांधणी निष्ठत असते. बराच वेळा असं ऐकलं जातं की नावेला छिद्र पडतं. नावेला असं अचानक छिद्र कसं पडत, तर नावेची जी बांधणी आहे तर ती बांधणी निखळली असेल, काही झालं असेल तर त्या नावेमध्ये पाणी यायला लागलं. नावेत पाणी यायला लागल्यानंतर झालं काय की त्या नावाड्याने सांगितले, बघा तुम्हाला जर असं वाटत असेल की पलीकडे जायचं तर तुम्ही होता होईल तेवढं हे पाणी बाहेर टाकण्याचा प्रयत्न करा. बाहेर टाकण्याचा प्रयत्न करा म्हटल्याबरोबर सगळ्यांनी पाणी बाहेर टाकायला चालू केलं. पण हा जो महात्मा होता, मुद्दाम महात्मे असे असतात काय 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 माहिती, या निशा सर्व भूतानाम, त्या पद्धतीनं ती जगताच्या विरोधी प्रवाही असतात का काय. त्या महात्म्याने काय केलं, बाहेरचं पाणी घ्यायचं आणि आतमध्ये टाकायचं. लोकांनी त्या नावेमधलं पाणी बाहेर टाकायचं, पण त्या महात्म्याने त्या नदीतलं पाणी घ्यायचं आणि नावेत टाकायचं. सगळ्या जणांनी पाहिलं. आपण लय मोठे जण म्हणजे या महात्म्याला काय लक्ष द्यायचं, एवढं करतच असते म्हणे. असं झालं काय, पुढं ती नाव काठावर यायला लागली. काठावर यायला लागल्यानंतर सगळ्या जणांना असं वाटलं की आता नाव काठीला लागणार, आता काही काळजी नाही. तर त्या महात्म्याने मग त्याचा उद्योग चालू केला. कुठला, त्याने नंतर असं केलं, जे मध्ये टाकलेलं पाणी होतं, मध्ये काय थोडंफार पाणी राहिलं होतं, ते पाणी सगळेजण काठावर आल्यावरती शांत झाले. त्यांनी पाणी काढायचं बंद केलं. या महात्म्याने काय केलं, मधलं पाणी घे बाहेर टाक, मधलं पाणी घे बाहेर टाक. असं झाल्यानंतर त्या ठिकाणी लोक म्हटले आत्तापर्यंत बरं होतं, पण आता आम्हाला असं विचारा वाटतं म्हणे, सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस पाणी बाहेर काढत होतो त्यावेळेस तुम्ही आत टाकत होतात, आणि आता आम्ही तेच पाणी काढायचं थांबल्यावर तुम्ही ते पाणी काठावर आल्यानंतर बाहेर टाकता, काय धोरण काय. तर त्यावेळी त्या महात्म्याने सांगितलं, माझी तर कशी काही इच्छा नव्हती म्हणे पाणी आत टाकायचं आणि बाहेर टाकायचं. राजी हम उसमें जिसमें तुम्हारी रजा है, त्या देवाची अशी इच्छा होती की मला मारावं, म्हणून मला असं वाटलं जास्त वेळ कशाला लागावा, म्हणून मी बाहेरचं पाणी घ्यायचो आणि आणखीन मध्ये टाकून घ्यायचो. पण ज्यावेळी लक्षात आलं काठावर येत असताना की आता मात्र भगवंताची इच्छा मारण्याची नाही वाचवण्याची आहे, तर मग मी त्याच्यामध्ये माझी इच्छा समर्पित केली, मधलं पाणी घ्यायचं बाहेर टाकायचं. तर आपल्या अंतःकरणामध्ये हाच भाव त्याचा होता की परमात्म्याची आज्ञा म्हणून हे मी कर्म करत आहे. तर त्या ठिकाणी वर्णन करतायत माऊली ज्ञानोबराय, पुढे दृष्टांत देत आहेत, पिंपळवाची आशा न शिंपिजे पिंपळू जैसा तैसिया फळनिराशा की जती कर्मे. हा, तर तुम्हाला शब्द आठवत नव्हता, भगवत विधान कर्म करावे, भगवत प्रसाद नाही, भगवत विधान. परमपूज्य बालयोगीजी महाराज नेहमी हा शब्द वापरत असतात की भगवत विधान कर्म करावी म्हणजे कसं, भगवंताची आज्ञा समजून कर्म करावी, म्हणजे त्याच्यामध्ये आपली कर्तृत्व अभिमान राहणार नाही आणि फलासक्ती देखील राहणार नाही. तर पिंपळवाची आशा न शिंपिजे पिंपळू जैसा. एखादा व्यक्ती पिंपळाला पाणी घालतो, पण ते पाणी घालत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये हा भाव राहत नाही. कुठला, की मला या पिंपळापासून काही फळं मिळतील. तैस्या फळ निराशा की जती कर्मे, त्याच पद्धतीनं फळाच्या बाबतीत निराश होऊन कर्म करावीत. त्याकरता माऊली ज्ञानोबारा पुढे आणखीन दृष्टांत देत आहेत, सांडुनी दुधाची टकळी गोवारी गावधेनू वेटाळी किंबहुना कर्मफळी तैसे. सांडोनी दुधाची टकळी गोवारी गावधेनू वेटाळी. गावातील गुराखी जो आहे, गाई सांभाळणारा जो आहे, तो गुराखी हा दुधाची टकळी सांडोनी दुधाचा हट्ट सोडून देतो आणि काय करतो, गावधेनू गावातील सगळ्या गायी सांभाळतो. त्याच पद्धतीनं कर्मफळी तैसे किजे. तर या ठिकाणी त्या गुराखीच्या मनामध्ये जसं मला काहीतरी दूध मिळावं अशी जशी त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा राहत नाही, तद्वतच कर्म करत असताना माझ्या अंतःकरणामध्ये देखील कर्मफळाची कुठली इच्छा न ठेवता ते कर्म करावं, असं माऊली ज्ञानोबाराय सांगतायत. ऐसे हे हातवटी घेऊन जे क्रिया उठी आपण आपुल्या घाटी लाहेस. म्हटले मग असं कर्म करत असताना फळ काय मिळणार, तर त्याचं फलाचं वर्णन करतायत.
ऐसे हे हातवटी, अशा या योग्य हातवटीने जर कर्म केलं, घेऊन जे क्रियावटी असे जे कर्म केलं, तर आपण आपुल्या गाठी लाहेची तो आपण आपुल्या गाठी लाहेची तो जो साधक आहे, तो जो जीव आहे, तो आपल्या आत्म्याचा परब्रह्मरूपाने साक्षात्कार, ब्रह्मरूपाने साक्षात्कार त्याला प्राप्त होतो. कशाने? तर अशा या हातवटीने. कुठली हातवटी? तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कर्तृत्वाभिमान आणि कर्मफळ यांचा त्याग करून ते कर्म करावं. म्हणून ज्ञानोबा पुढे वर्णन करतायत, म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोपमा. म्हणून फळी लागू सांडोनी देह संगू, कर्मे करावी हा चांगू निरोप माझा. तर फळाविषयी आसक्ती आणि देह संगू सांडोनी, जो देहाभिमान आहे, कर्तृत्वाभिमान आहे, तर तो कर्तृत्वाभिमान आणि फळाविषयी आसक्ती सोडून चांगू कर्मे करावी, चांगल्या पद्धतीने कर्म करावी असा माझा निरोप आहे. आणखीन पुढे ज्ञानोबा वर्णन करतायत, जो जीवबंदी क्षणला सुटके जाचे. म्हणून जो जीवबंदी क्षणला, जो या जन्म मरणाच्या बंधाने पिडलेला आहे, जो या जीव अवस्थेमध्ये त्रासलेला आहे, त्याने काय करावं? ज्याला आपल्या सुटकेची इच्छा आहे, आपला सुटके जाचे, त्याला आपल्या सुटकेविषयी प्रयत्न करणार आहे, त्याने पुढं पुढती या बोला आणणं कीजे. त्याने पुढं पुन्हा पुन्हा या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नये, या बोलण्याकडे कानाडोळा करू नये आणि हे बोलणं ऐकून देखील न ऐकल्यासारखं करू नये. नियतस्य तो संन्यास कर्मणो नोपपद्यते, मोहात तस्य परित्याग तामस. नियतच नातरी अंधाराचे निरोखे, जैसे डोळा रविजती नखे, तैसे कर्मद्वेषे आशेके. नियतस्य तो संन्यास हा कर्मणः न उपपद्यते, नित्य नैमित्तिक कर्माचा त्याग हा योग्य नाही. आणि हा त्याग करत असताना मोहात परित्याग हा तामसः परिकीर्तिते, तस्य मोहात त्याग हा, त्याचा जर मोहाने त्याग केला, अज्ञानाने जर त्याचा त्याग केला, तर त्याला तामस त्याग असं म्हणतात. इथून पुढं कर्माच्या बाबतीत जे 3 प्रकार सांगितलेले आहेत, त्या 3 प्रकारांचं वर्णन या ठिकाणाहून सुरू होत आहे. तर माऊली ज्ञानोबा वर्णन करतायत, नातरी अंधाराचे निरोखे, जैसे डोळा रोविजती नखे, तैसा कर्मद्वेषे आशेके. नातरी अंधाराची निरोखे, जैसे डोळा रविजती नखे. तर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला समोर खूप अंधार आहे आणि अंधार असताना त्याने जसं आपल्या बोटाला वाढवलेली नख, कुठली? एक करंगळीचं आणि एक अंगठ्याचं, बऱ्याच जणांच्या हाताला आहे ना ते. तर त्या हाताला असणारी जी नख आहेत, ते नख अंधाराच्या रागाने त्याने डोळ्यात खुपसून घ्यावीत. अंधारामुळे दिसत नाही ना, तर म्हणून त्याने काय करावं? तर ती डोळ्यात ती नख रोवावीत. त्याप्रमाणे कर्मद्वेषे आशेखे कर्माची सांडी. कर्म खूप त्रासदायक आहे, कर्म खूप कष्टदायक आहे असं म्हणून आशेखे कर्मेची सांडी. संपूर्ण जो कर्माचा त्याग करतो ना, त्याला तामस म्हणतात. त्याचं वर्णन पुढे करतात, तयाचे जे कर्म सांडणे ते तामस मी म्हणे, शिसाराचे रागे लावणे शिसची जैसे. तयाचे जे कर्म सांडणे, त्याचं जे हे कर्माचा त्याग करणं आहे ना, ते तामस मी म्हणे. तो त्याग, त्याचा हा तामस त्याग आहे. म्हटले कसा? शिसाराचे रागे लावणे शिसची जैसे. दृष्टांत देतात माऊली, ज्याप्रमाणे एखाद्याचं अर्ध डोकं दुखावं, अर्ध डोकं दुखल्यानंतर ज्याचं दुःख त्याला माहिती आहे, बऱ्याच प्रमाणात ते डोकं लवकर राहत नाही, माझं काही दुखलं नाही म्हणून. तर ज्याप्रमाणे त्या अर्ध डोकं दुखणाऱ्या व्यक्तीला राग आला आणि त्याने काय केलं, तर त्याने अर्ध डोकं नाही, त्यानं डोकंच काढून टाकलं, म्हणजे मुंडकच काढून ठेवलं. शिसाराचे रागे लावणे शिसची जैसे. डोकं दुखतं म्हणून त्याने रागाने काय करावं? डोकंच तोडून टाकावं. त्याप्रमाणे त्याचं हे कर्माचा त्याग आहे. आणखीन माऊली ज्ञानोबा दृष्टांत देत आहेत, हागा मार्ग दुवाड होय तरी निस्तरतील पाये, की त्याचे खांडणे आहे मार्गापराधे. एखादा व्यक्ती रस्त्याने चालला आहे आणि रस्त्याने चालत असताना, म्हणजे काय, तर एखादा व्यक्ती प्रदक्षिणा करत आहे आणि प्रदक्षिणा करत असताना खड्ड्याने तो वैतागला. खड्ड्याने वैतागला म्हणून त्याने काय केलं, तर त्याने पायच काढून टाकले. हागा मार्ग दुवाड होय तरी निस्तरतील पाये,
की त्याची खांडणे आहे मार्गापराधे. रस्ता खराब आहे तर ते पाय पाहून घेते ना काय करायचं काय नाही ते निस्तरतील पाय, की त्याची खांडणे आहे मार्गापराधे. जसं रस्त्याच्या अपराधामुळे त्यानं पायच तोडून टाकावेत त्याप्रमाणे आणखीन पुढे वर्णन करतायत. भुकेलिया पुढे अन्न हो का भलतैसे ऊन, तरी बुद्धीने घेता लंगन भाणे पापरा हल्या. तर भुकेल्या पुढे अन्न हो का भलतैसे ऊन म्हणले एखादा सत्र संपलंय आणि खाली जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर अतिशय गरम गरम वाढलं आणि पंखा चालूच केला नाही. आता ते अन्न खूप गरम आहे, ते खाताही येत नाही. मग काय तर बुद्धीनं घेता लंघन, त्याने जसं ते थोडा वेळ थांबून थोडा वेळ गार होईपर्यंत थांबून न खाता त्याने काय केलं तर रागाने त्या ताटाला जशी लात मारून निघून जावी तद्वतच या तामस कर्त्याचं कर्म त्यागणं आहे. पुढे वर्णन सिद्धांत माऊलीत देत आहेत. तैसा कर्माचा बाध कर्मे निस्तरेजिती कर्तेने कर्मे हे तामसनेने भ्रमे. तैसा कर्माचा बाध कर्मे निस्तरिजे कर्तेनी कर्मे. तसा हे कर्म त्रासदायक आहेत, कर्म कष्टदायक आहेत, पण त्या कर्माचा बाध कर्मे कर्तेनी निस्तरिजे. तर त्या कर्माचा बाध हा कर्म करूनच ते कर्म ज्याप्रमाणे निस्तरतात, ते कर्म ज्याप्रमाणे या कर्माचा बाध हे कर्मच करत असतात. पण भ्रमाने उन्मत्त झालेला, भ्रमे माजविला, भ्रमाने उन्मत्त झालेला तामस नेणे, तो तामस जसा ज्याप्रमाणे जाणत नाही त्याप्रमाणे की स्वभावे आले विभागा ते कर्मची ओसंडी पैगा, तरी जने आतळ्या त्यागा तामसा तया. स्वभावा आले विभागा ते कर्मची ओसंडी पैगा. स्वभावतः वर्णश्रमा धर्माप्रमाणे त्याला जे कर्म वाट्याला आलेले आहेत ते कर्माची ओसंडी पैगा, तर त्याने ते कर्माचा त्याग करावा, त्या कर्मालाच बाहेर घालावं. तरी जने आतळा त्यागा तामसा तया, तरी तुम्ही त्या त्यागाला तामस त्याग म्हणतात. म्हणून अर्जुना जने आतळा त्यागा, तर तू या तामस त्यागाचा विटाळ तुझ्या अंतःकरणात होऊ देऊ नको. तू देखील अशा पद्धतीनं कर्माचा त्याग करू नको. म्हणून भगवान पुढे वर्णन करतायत. दुःख मित्ते वयत्कर्म काय क्लेश भयात त्यजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम. आता आत्तापर्यंत तामस त्याग झाला, आता इथून पुढे राजस त्यागाचं वर्णन करतायत. अथवा स्वाधिकारू बुझे आपले विहितही सुजे परी कर्तया उपजे निबरपणा. आपल्या अधिकाराने कर्म प्राप्त झालेलं आहे, श्लोकाचं चिंतन नाही करत, वेळ झालाय. अथवा स्वाधिकार बुजे आपले विहितही सुजे परी कर्तया उपजे निबरपणा. आपल्या अधिकारानुरूप त्याला कर्म प्राप्तही झालेलं आहे, आपलं विहित काय निषिद्ध काय हेही प्राप्त झालेलं आहे. परी कर्तया उपजे निबरपणा. कर्म करण्याच्या कष्टाला, कर्म करण्याच्या त्रासाला जो कंटाळून कर्म करत नाही तो कर्माला कंटाळतो. आणखीन पुढे वर्णन करतायत. जे कर्माची आईली कड नावे कदिसे दुवाड जे वाहते वेळे जड शिदोरी जैसे. जे कर्माची आईलीकड दुवाड दिसे, जसं एखादा व्यक्ती नदीच्या काठावरून जात असताना कर्माची आईलीकड दुवाड दिसे. कर्माची आईलीकड दुवाड दिसे, त्या साधकाला, त्या कर्म करणाऱ्या जीवाला कर्माची आईलीकड दुवाड दिसे म्हणजे कष्टदायक दिसत आहे. कर्माची सुरुवात आईलीकड म्हणजे अलीकडला काठ म्हणजेच सुरुवात जी आहे ती सुरुवात अतिशय कष्टदायक आहे, अतिशय कठीण दिसते. म्हणून त्याने जसा त्याग करावा. जे वाहतही वेळेजड शिदोरी जैसे. जसं एखाद्या व्यक्तीला सकाळी प्रवासाला निघाले असल्यानंतर त्याला काहीतरी सोबत बांधून द्यावं, भाकरी बांधून दिल्यानंतर त्या जीवाला, त्या माणसाला जसं त्या शिदोरीचंच ओझं वाटावं, त्याप्रमाणे वाहतही वेळी जड शिदोरी जैसे. ती जशी शिदोरी जड आहे त्याप्रमाणेच या जीवाला देखील या कर्माचा तसाच कंटाळा येतो. जैसा निंबजिभे कडवटू हिरडा पहिले तुरटू तैसा कर्मा ऐल शेवटू खनवाळू. जैसा निंबजिभे कडवटू. जसा निंब म्हणजे जी लिंबोळी आहे किंवा लिंबाची पानं आहेत ती कडवट आहेत. हिरडा पहिला तुरटू, हिरडा देखील सुरुवातीला काय आहे तुरटच आहेत. तैसा कर्मा ऐल शेवटू खनवाळा होय.
तसंच या कर्माचा आईल शेवट म्हणजे अलीकडचं तट म्हणजेच जे प्रारंभ आहे, तर तो प्रारंभ खनवाळा होय. तो लाकडाप्रमाणे ओबडधोबड या ठिकाणी सांगतायत. खनवाळा म्हणजे अतिशय खडतर आहे, कठीण आहे, असा या कर्माचा सुरुवात आहे. वास्तविक तसं जर पाहिलं तर सुखाच्या बाबतीत देखील असंच वर्णन करतात. यत्त दग्री विषमीव परिणामी मृतोपमम तत्सुखम सात्विकम प्रोक्त. त्याप्रमाणे ज्या कर्माची देखील सुरुवात अतिशय खडतर आहे, कठीण आहे, म्हणून तो व्यक्ती, तो जीव याचा त्याग करतो, त्याला राजस त्याग म्हणतायत. आणखीन दृष्टांत माऊली देत आहेत. का धेनू दुवार शिंग शेवंती अडव अंग भोजन सुख महाग पाक करिता. का धेनू दुवार शिंग. एखाद्याला दूध काढण्याची इच्छा आहे, दूध काढायला गायीजवळ गेला, पण गाय कशी आहे? मारकी आहे, लात मारणारी आहे, शिंगाने मारणारी आहे, लात मारणारी आहे, शेवटच्या टप्प्यात दूध चोरून घेणारी आहे. म्हणजे अशी दुवाड शिंग अशी गाय आहे. शेवंती आडवांग, त्याप्रमाणे शेवंतीचं फुल सुंदर आहे, पण ते जे झाड आहे तर ते झाड अतिशय बेडोल अवस्थेतलं आहे, ते जसं छान दिसत नाही. भोजन सुख महाग पाक करिता म्हटले जेवणाचा आनंद चांगला आहे, जेवण छान मिळतंय, पण भोजन सुख महाग पाक करिता, ते भोजनाचं सुख आहे ना, तर ते स्वयंपाक करताना खूप कष्टदायक आहे. किती कष्टदायक आहे? आचारी जो असतो, तर त्या आचारी हा जर दिवस रात्र जर भट्टीच्या शेजारी उभा राहिला, त्या स्वयंपाकाच्या भट्टी शेजारी, तर त्याच्या ठिकाणी काही काळानंतर त्याच्या शरीरातील रक्तच कमी होतं. कारण का? अहोरात्र त्या भट्टीच्या शेजारी उभा राहिल्यानंतर, स्वयंपाकाचं हे उदाहरण झालं आचार्याचं, तर त्याच्या जो अंगातील रक्त आहे ते जळून म्हणा किंवा अंगावरती केस न येणं, हा त्याचा एक प्रकार होतो. तर तसं वास्तविक भोजन सुख आनंद देणार आहे, पण त्याचं खूप कष्टदायक आहे. त्याचा स्वयंपाक करणं हे खूप त्रासदायक आहे. तैसे पुढत पुढती कर्म आरंभीचा अतिविषम म्हणून ते श्रम करिता मानी. तसंच वारंवार हे कर्म आरंभीच अतिविषम, आरंभाला अतिशय कष्टदायक आहे, अतिशय त्रासदायक आहे, म्हणून ते श्रम करिता मानी. म्हणून तो जो जीव आहे, तो व्यक्ती ते कर्म करताना श्रम मानी, ते कर्म करत असताना तो अतिशय त्रास मानतो, कष्ट मानतो. त्याच्या बाबतीत माऊली आणखीन वर्णन करतायत. एरवी विहितत्वे मांडी परी घालिता सुरवाडी ते तपोळला ऐसा सांडी आदरिले ही. एरवी विहितत्वे मांडी, एरवी त्याला विहित काय आहे, निषिद्ध काय आहे याचं ज्ञान आहे, ते आपल्याला केलंच पाहिजे याचं देखील ज्ञान आहे. परी घालिता असुरवाडी ते तर पोळला ऐसे सांडी आदरिलेही. जसं एखाद्याच्या हातावरती चटका बसावा आणि त्याने ऐन वेळाला ते सोडून द्यावं, त्याप्रमाणे कर्माची सुरुवात करतो. कर्म विहित काय निषिद्ध काय याचं ज्ञान असतं, तो सुरुवात करतो. परी घालिता असुरवाडी ते तर पोळला, कर्माचा सुरुवात झाल्यानंतर कर्माचा त्रास बघून, कर्माचं दुःख पाहून तो काय करतो? आदरिले ही सांडी, ते कर्माचा सुरुवात केली देखील त्याचा त्याग करून टाकतो. म्हणे वस्तू देहा सारिकी आले बहुती भाग्यविषयकी मा जाचो का कर्माधिकी पापिया जैसा. म्हणे तो काय म्हणतो? वस्तू देहा सारिकी आली बहुती भाग्यविषयकी. म्हणले या देहात आलोय, खूप मोठ्या भाग्याने आलेलो आहे, मनुष्यत्व मुमुक्षत्व, खूप मोठ्या पुण्याने मी या ठिकाणी या देहाला आलोय. बहुत भाग्यविषयकी, अतिशय मोठ्या प्रकारचं भाग्यविशेषण मला प्राप्त झालेलं आहे. मा जाचू कर्माधिकी पापिया जैसा. जसा पापी हा आपल्या शरीराला त्रास देऊन कर्म करतो, मग तसं मी माझ्या शरीराला जाच का करावा, असा त्याच्या अंतःकरणामध्ये प्रश्न होतो. आणखीन माऊली पुढे वर्णन करतायत. केले कर्मे जे द्यावे ते झने मज होवावे. केले कर्म जे द्यावे म्हणले मी आज कर्म करतोय, ते कर्म काय होईल तर झने, ते कर्म काही काळाने फल प्राप्त होईल, त्या कर्मापासून मला काही फल प्राप्त होईल. मग त्या कर्म केल्यानंतर फल प्राप्त होईल आणि फलानंतर मला ते सुख मिळेल. मग एवढं सगळं होत असताना आजी भोगू ना बर्वे हाती जे भोग, मग मी माझ्या हातात असलेले आजचे भोग का भोगू नये? कर्म करायचं, इतकं त्रासदायक असणारं कर्म करायचं आणि त्या त्रासदायक कर्मातून मग मला काहीतरी फल मिळेल आणि फळ मिळाल्यानंतर ते कदाचित फल प्राप्त होईल नाही होईल तो भाग. आणि असं असताना मग मला आज जे भोग प्राप्त आहे त्या भोगाचा मी त्याग का करावा?